आता पुढच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊया। सिकल सेलच्या धक्क्यातून आम्ही सावरतो न सावरतो तोच नियतीने आम्हाला दुसरा धक्का दिला। सिकल सेल डिटेक्ट झाला तेव्हा आम्ही पुसदला होतो। त्यानंतर मुलाची 10वी झाल्यावर आम्ही त्याच्या नीटच्या प्रिपरेशनसाठी अकोल्याला शिफ्ट झालो। एक दिवस आंघोळ करताना मला ब्रेस्टमध्ये गाठ जाणवली। डॉक्टरांकडे गेली। डॉक्टरांनी सोनोग्राफी करून घ्या आणि तज्ञ डॉक्टरांना दाखवा असा सल्ला दिला। त्यावेळेला माझे मिस्टर बुलढाण्याला होते जॉब निमित्त आणि मी मुलांना घेऊन अकोल्याला होती। त्यामुळे दवाखान्यात एकटीच गेली। डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्यांनी FNAC टेस्ट करा म्हणून सजेस्ट केलं। FNACची टेस्ट करायला लॅबमध्ये सुद्धा एकटीच गेली आणि दुसऱ्या दिवशी रिपोर्ट्स आणायला जायचं होतं। त्यावेळेला सुद्धा एकटीच गेली, कारण माहीत नव्हतं टेस्टमध्ये काय येतंय। त्यामुळे तितकं धाडस केलं। रिपोर्ट्स घेतले। रिपोर्ट्समध्ये फारसं काही कळलं नाही। एक एक शब्द गुगलवर टाकून जाणून घ्यायचा प्रयत्न केला। कुछ तो गडबड आहे एवढं मात्र जाणवलं। त्यामुळे ते रिपोर्ट्स घेऊन पुन्हा डॉक्टरांकडे एकटं जाण्याची हिंमत नव्हती। सॅटर्डे संडे मिस्टर अकोल्याला यायचे आणि त्या दिवशी नेमका शुक्रवार होता। दुसऱ्या दिवशी ते येणारच होते, म्हणून त्यांच्यासोबतच आपण डॉक्टरांकडे जाऊया असं ठरवलं। दुसऱ्या दिवशी त्यांना घेऊन मॅडमकडे गेली। मॅडमनी रिपोर्ट्स बघून सांगितलं की तुमच्या ब्रेस्टमध्ये कॅन्सर आहे। कॅन्सर शब्द ऐकल्याबरोबर डोळ्यापुढे संपूर्ण अंधार आला। दोघांनाही काही सुचत नव्हतं। आम्ही दोघंही मॅडमच्या केबिनमध्ये रडायला लागलो। त्यांनीच आम्हाला धीर दिला, समजवलं की अजून तुमचा कॅन्सर काही पसरलेला नाही आहे, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर ट्रीटमेंट चालू करा, तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या। त्यांनी अकोल्यातलेच एक डॉक्टर सजेस्ट केले। त्यांच्याकडे गेलो। त्यांनी ब्रेस्टमधली गाठ काढून घ्या म्हणून सांगितलं आणि तिथून सगळा स्ट्रगल चालू झाला पुन्हा एकदा। सुरुवातीला विचार येत गेले, आपल्यासोबतच असं का? हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो। पण आज सगळ्या त्या गोष्टीतून सावरून असं वाटतं की ज्याच्यामध्ये धाडस आहे, ज्याच्यामध्ये कुठला पण स्ट्रगल फेस करायची हिंमत आहे, त्यालाच कदाचित देव त्याच्या आयुष्यात स्ट्रगल देतो किंवा त्याच्या आयुष्यातच मोठे मोठे संकट येतात। तिथून आम्ही पुढच्या ट्रीटमेंटसाठी टाटा हॉस्पिटलला जाण्याचं ठरवलं आणि माझा तो जर्नी सुरू झाला। त्याबद्दल मी तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे।